विठू माऊली जसा वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, तसाच त्यांच्या ताटातील एक खास आणि आवडीचा पदार्थ म्हणजे बाजार आमटी. आषाढी वारी म्हटलं की विठ्ठलाचं नामस्मरण, दिंडीचा उत्साह आणि सोबतच चवदार बाजार आमटीची आठवण हमखास येते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंढरपूर करकमची स्पेशल, माझ्या सासूबाईंच्या हातची आणि वारकऱ्यांची अत्यंत आवडती अशी पारंपरिक बाजार आमटीची रेसिपी. तिचा खमंग सुगंध आणि झणझणीत चव प्रत्येकाला पुन्हा पुन्हा खायला भाग पाडते. तर चला बनवूया अस्सल पंढरपुरी बाजार आमटी. आमटी बनवण्यासाठी येथे मी 2 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी तुरीची डाळ. या दोन्ही डाळींच्या मिश्रणामुळे आमटीला एक खास चव आणि छानसा पोत येतो. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये मसूर डाळ किंवा चणा डाळ देखील घालू शकता. आता या सर्व डाळी एकत्र करून स्वच्छ पाण्याने चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत. आता या स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळी आपण प्रेशर कुकरमध्ये घालून घेऊया. यामध्ये 1 छोटा चमचा जीरा, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा हिंग घालून हे सर्व साहित्य एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे आणि कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण आमटीसाठी मसाला तयार करून घेऊया. इथे आपण घेतलं आहे 1 छोटी वाटी खिसलेलं खोबरं. हे खोबरं छान असं भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. 1 छोटी वाटी भाजलेलं तीळ, याला देखील मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. 1 छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटी वाटी टोमॅटो प्युरी, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला. आता खलबत्त्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर घालून त्याचं छान असं बारीक वाटण तयार करून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपण बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सोबतच कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण तयार ठेवलेली आहे. दरम्यान आपल्या कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघू शकता डाळ अगदी मऊ आणि छान शिजली आहे. आता एका कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी छान अशी तडतडली की त्यात थोडंसं जिरं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालून घेणार आहोत. याचा कच्चा वास जाईपर्यंत याला मंद आचेवर छान असं आपण याला परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं याला चांगलं भाजल्यानंतर बघू शकता याच्यातला कच्चापणा पूर्णपणे निघून गेला आहे. आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं खोबरं घालून घेणार आहोत. हे मिश्रण देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं देखील छान असं भाजून झालेलं आहे. यामध्ये आता घालून घेऊया काळा मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला. हे सर्व मसाले एकत्र करून छान असं परतवून घेऊया. मसाले भाजून झाले की यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घेऊया. आता या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपला मसाला देखील छान असा भाजला गेलेला आहे. आता यामध्ये तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला जळू नये म्हणून येथे आपण अर्धी वाटी गरम पाणी घालून घेत आहोत. हे पाणी घातल्यानंतर आणखी 2 ते 3 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मसाला छान असं तेल सोडू लागला आहे, म्हणजे आपला मसाला तयार आहे. आता या मसाल्यामध्ये शिजलेली डाळ घालून घेऊया. मसाल्यामध्ये डाळ छान अशी एकजीव झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आमटी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे यानुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे. ही आमटी थोडी पातळसरच असली की जास्त चविष्ट लागते. इथे एक छोटी टीप देते, ते म्हणजे आमटी बनवताना नेहमी गरम पाणीच वापरा. यामुळे आमटीची चव आणखी जास्त वाढते.
शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आमटीला मंद आचेवर एक छानशी उकळी येईपर्यंत तसंच ठेवूया. बघा, मस्त झणझणीत, तर्रीदार आणि खमंग अशी पंढरपूर करकम स्टाईल बाजार आमटी तयार झाली आहे. ही आमटी गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. सोबत कांदा आणि थोडे भाजलेले शेंगदाणे असतील तर जेवणाची मजाच काही वेगळी. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.